नमस्कार. आज आपण मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील अभ्यासक्रमाच्या संधी याबाबत माहिती घेणार आहोत. मत्स्यव्यवसाय क्षेत्रात अभ्यासक्रमाच्या विविध संधी उपलब्ध आहेत. हा मत्स्यव्यवसाय फक्त आता व्यवसायापुरता मर्यादित राहिलेला नसून यामध्ये अभ्यासक्रमाच्या, उच्च शिक्षणाच्या आणि करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत. यामध्ये मत्स्य संवर्धन, मत्स्य प्रक्रिया, मत्स्य जलशास्त्र, मत्स्य व्यवस्थापन, मत्स्य अभियांत्रिकी विभाग या अशा अनेक विविध फील्डमध्ये आपण विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत शिरगाव येथे मत्स्य महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात एकूण 6 डिपार्टमेंट आहेत. याच्यामध्ये ॲक्वाकल्चर, फिशरीज बायोलॉजी, फिशरीज इंजिनिअरिंग, फिशरीज हायड्रोग्राफी, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि फिशरीज एक्सटेन्शन असे हे 6 विभाग आहेत. आणि ह्या 6 डिपार्टमेंट मिळून आपण वेगवेगळे विषय BFSC डिग्रीमध्ये शिकवत असतो. विद्यार्थ्यांच्या BFSC अभ्यासक्रमात आपण कौशल्यात्मक प्रशिक्षण कार्यक्रमातून विविध प्रशिक्षण कार्यक्रम आपण त्यांना अवगत करत असतो. यामध्ये मत्स्य प्रक्रिया विभागामध्ये आपले विद्यार्थी स्वतः आपल्या लॅबोरेटरीमध्ये विविध खाद्यपदार्थ, व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार करतात. तसेच मत्स्य संवर्धन विभागाअंतर्गत कोळंबी संवर्धन, रंगीत माशांचे संवर्धन, तसेच इतर खाण्यायोग्य माशांचे संवर्धन, बीजोत्पादन इत्यादी कार्यक्रमाद्वारे आपण विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करत असतो. BFSCसाठी जर समजा आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर MHCET थ्रू ऑनलाईन घरबसल्या आपण ॲडमिशन घेऊ शकतो. ह्या महाविद्यालयातून MFSC डिग्रीसुद्धा दिली जाते, ज्यामध्ये ॲक्वाकल्चर आहे, फिश न्यूट्रिशन अँड फीड टेक्नॉलॉजी आहे, फिशरी रिसोर्स मॅनेजमेंट आहे, फिशरीज इंजिनिअरिंग आहे, ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट आहे, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, तसेच फिशरीज एक्सटेन्शन आणि फिशरीज इकॉनॉमिक्स अशा एकूण 8 डिसिप्लिनमधून MFSC दिली जाते. PhD अभ्यासक्रमाचा विचार केला तर याच्यामध्ये आपण ॲक्वाकल्चर, फिशरीज रिसोर्स मॅनेजमेंट, फिश न्यूट्रिशन फीड टेक्नॉलॉजी, फिशरीज एक्सटेन्शन, फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अशा एकूण 6 डिसिप्लिनमधून PhD डिग्री दिली जाते. याचबरोबर याच महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंग हा 3 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे, ज्यामध्ये आपण 10वी नंतर ॲडमिशन घेऊ शकतो. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर आपण अनेक क्षेत्रात जसे मत्स्य व्यावसायिक, मत्स्य संशोधन, मत्स्य प्रक्रिया, मत्स्यपालन, निमसरकारी, सरकारी, बँकिंग अशा विविध क्षेत्रात आपण आपले करिअर घडवू शकतो. धन्यवाद. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला, त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.